गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भव्या सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाना सन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, विसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजुआ सव्वे, गहना दियेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपण सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत ध्यानाचं प्रकरण आमचं सुरू आहे. धर्मध्यान कोणत्या गुणस्थानामध्ये कोणत्या प्रकारची धर्मध्यान असू शकतात. धर्मध्यानाची सुरुवात ही 4थ्या गुणस्थानापासून आहे आणि तो जीव जर 3ऱ्या गुणस्थानात जाईल तर त्याला पहिलं धर्मध्यान आज्ञाविचय असू शकतं. म्हणून आज्ञाविचय धर्मध्यानाची गुणस्थानं 3 पासून 7 पर्यंतची असू शकतात. दुसरं अपाय विचय आहे. अपाय विचय 4थ्या पासून 7व्या पर्यंत. विपाक विचय 5व्या पासून 7व्या पर्यंत आणि संस्थान विचय धर्मध्यान 6व्या आणि 7व्या गुणस्थानात. अशा रीतीने धर्मध्यान असणार आहे. आचार्यांचे 2 मत आहे. काहींनी 10व्या गुणस्थानापर्यंतही धर्मध्यान मांडलेलं आहे. काही आचार्यांच्या मते मात्र 7 पर्यंत धर्मध्यान आहे आणि 8 पासून शुक्ल ध्यान आहे. इथपर्यंतच प्रकरण आपण बघितलं. आता आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. प्रश्न नंबर 7चा किस अपेक्षाचे वर्णन आहे. तर 24 ठाणाच्या अपेक्षेने हे सगळं वर्णन आलेलं आहे. आता 8वां प्रश्न, किस किस ध्यान में कारमान कायोग नहीं हो सकता. धर्मध्यानाचं प्रकरण आमचं सुरू आहे आणि कोणत्या धर्मध्यानामध्ये कारमान कायोग होणार नाही. जेव्हा आम्हाला कारमान कायोग पाहायचा आहे, एक प्रश्न आमच्या मनासमोर आला, कारमान कायोग जर आम्हाला बघायचा आहे तर तो आम्हाला मरण अपेक्षेनेच लावावा लागतो. मरण अपेक्षेने पाहिलं तर आम्हाला धर्मध्यानाची गुणस्थानं जी सांगितली ती 3 पासून 7 पर्यंतची सांगितली. 3ऱ्या गुणस्थानात तर कुणाचाही मृत्यू नाही, त्यामुळे तिथे तर कारमान कायोग होऊ शकत नाही. मग आता मला 4थ्यामध्ये मरण जीवाचं असू शकतं. 4थ्या गुणस्थानात पहिली 2 धर्मध्यानं असू शकतात, आज्ञाविचय आणि अपाय विचय. त्यामुळे या 2 ध्यानांमध्येच कारमान कायोग होऊ शकतो. पुढचं आहे 5व्यामध्ये. 5व्यामध्ये कुणाचं मरण नाही आहे आणि 6व्या 7व्यामध्ये तर परत तो संस्थान विचय धर्मध्यान. इथेही कारमान योगाचं कार्य राहत नाही, म्हणजे त्याही ठिकाणी जीवाचं मरण नाही. जोपर्यंत मनुष्य आयु तो भोगतो आहे तोपर्यंत त्यांचं 6वं किंवा 7वं किंवा 5वं गुणस्थान किंवा 5वं गुणस्थान तिर्यंच्याचं एखादं ते पण असू शकेल. आणि जर त्याचा मरण झालं, आयु नवीन सुरू झाली आणि आयु नवीन नक्की देवायुष सुरू होणार आहे. कारण जो व्रत संयम पाळणार आहे तो निश्चितपणे देवगतीत जाणाराच असणार आहे. देवाईचा उदय सुरू झाला, विग्रह गती 4थं गुणस्थान आणि 4थ्या गुणस्थानात परत धर्मध्यानाचे वरचे 2 भेद हटून खालचे 2 भेद असू शकतात. अशा रीतीने कारमान कायोगाची व्यवस्था ही फक्त 2 धर्मध्यानात आज्ञाविचय आणि अपाय विचय मध्ये बनू शकते. विपाक विचय आणि संस्थान विचय मध्ये बनणार नाही. उत्तर पहा. 2 धर्मध्यानों में कारमान कायोग नहीं हो सकता, विपाक विचय एवं संस्थान विचय में, क्योंकि ये दोनों ध्यान क्रमशः संयम एवं सकल संयम में होते हैं और विग्रह गति में कारमान कायोग होता है. वहां संयम नहीं होता
और केवली भगवान के कारमान का योग में कोई ध्यान नहीं होता. आणि केवली भगवंतांना पण कारमान का योग आहे 3 समयपर्यंत केवल समुद्घात करत असताना, पण त्या ठिकाणी धर्म ध्यान वास्तविकतः असत नाही. तसंही तिथे ते ध्यानाचं फळ भोगत आहे. ध्यान उपचाराने म्हटलं आहे. 13व्या गुणसनात त्यांचा जेव्हा समुद्घात काळ संपतो त्यानंतर त्यांचं सूक्ष्म क्रिया प्रतिपाती नावाचं ध्यान आहे आणि नंतर 14व्या मध्ये विपरीत क्रिया निवर्तिनी ध्यान आहे. आता किस धर्म ध्यान में कितनी कषाये होती है. कोणत्या धर्मध्यानामध्ये किती कषाय असतात. तर पहिल्या आणि दुसऱ्या धर्मध्यानात 3रं आणि 4थं गुणस्थान कषायांच्या अपेक्षेने विचार केला तर या ठिकाणी कषाय किती राहतील. 25 अनंतानुबंधीचे 4 कमी होती. हा, अनंतानुबंधीचे 4 कमी झाले म्हणजे 21 कषाय तिथे राहतील. 3रं गुणस्थान 3रं धर्मध्यान लावलं आम्ही. कोणतं. विपाक विचय धर्मध्यान 5व्या मध्ये होतं. 5व्या पासून 7व्या पर्यंत. या ठिकाणी कषाय कसे राहतील. अजून 4 अप्रत्याख्यानावरणाचे 4 कमी होते. अप्रत्याख्यानावरण 4 परत कमी झाले. 17 कषाय राहतील. आणि शेवटच्या धर्मध्यानामध्ये आता पुन्हा प्रत्याख्यानावरण कमी होईल. 4 अजून कमी झाले म्हणजे 13 फक्त राहिले. म्हणून 13 कषाय राहतील. 9 कषाय आणि संज्वलनचे 4 असे मिळून 13 कषाय राहतील. जिनके केवल पुरुष वेद के साथ ही आता नाही जसं वरच्या गुणस्थानात गेलं तर कमी होतील ना. 9 कषायातले कमी होतात का पुढे. धर्मध्यान 9 कषायातले धर्मध्यान 7व्या पर्यंतच आहे ना. आणि वर कधी वेदातीत कधी होतो. 9व्यात वेदातीत होतो. 9व्यात होतो. 9व्या गुणस्थानात तो वेदातीत होतो. त्यामुळे शुक्ल ध्यानात तो वेदातीत होणार आहे. या ठिकाणी वेद असणारच आहे. फक्त वेद असताना आता एखादा पुरुष वेदीच मांडला आपण तसे तर एका वेळेला एका जीवाच्या अपेक्षेने एकच वेद राहणार आहे. एका जीवाच्या अपेक्षेने लावलं कथन तर आपल्याला एकच वेद लावावा लागतो. कोणताही 3 पैकी. आणि कोणताही म्हणत असताना भावानी लावायचा हा वेद. तर त्या ठिकाणी आपण पुरुष वेदही लावू शकतो. मग आपले 9 कषायातले 2 कषाय आम्ही कमी करू शकतो. हा, म्हणून तेच यांनी दिलं की जिनके केवल पुरुष वेद के साथ ही 4था धर्मध्यान होता है उनके संज्वलन चतुष्क एवं 7 9 कषाय 11 कषाय भी रहते है. आता जरी पुरुष वेद म्हटलं त्यांनी त्या ठिकाणी तरी ठीक आहे. परंतु कोणताही वेद भावानी असू शकतो. या ठिकाणी द्रव्य वेदाच्या अपेक्षेने कथन नाहीच आहे. कारण भाववेदाच्याच अपेक्षेने लावलेलं आहे आणि भाववेदाच्या अपेक्षेनेच कथन लावावं लागतं. कारण 9 कषायांमध्ये भाववेदाच्या अपेक्षेने लावायचं आणि द्रव्यवेद जर आम्हाला म्हणायचा असेल अपेक्षा असेल तर त्या ठिकाणी आम्हाला शरीर नाम कर्माच्या उदयाची विवक्षा जोडावी लागते. इथे 9 कषायांच्या अपेक्षेने कथन आहे त्यामुळे आम्हाला भाववेद लावावा लागतो. प्रश्न. धर्म ध्यान में कौन कौन से प्राण नहीं हो सकते. धर्म ध्यानामध्ये नाही ज्ञान आहे. कौन कौन जीव के ज्ञान नहीं पाए जाते. धर्म ध्यानामध्ये कोणते ज्ञान असणार नाही. कुमती कुश्रुत कुअवधी आणि केवल ज्ञान. हा, केवल ज्ञान. बाकी 4 राहतील. सुमती सुश्रुत सुअवधी आणि मनपर्यय ही 4 ध्यान धर्म ध्यानात असू शकतात. किस धर्म ध्यान में कितने संयम होते है. संयम किती राहतील. पहिलं धर्मध्यान लावला मी तर पहिल्या धर्मध्यानामध्ये संयम कोणता राहील. असंयम पण राहू शकतो. असंयम पण राहू शकतो आणि 7 पर्यंत लावायचे आपल्याला. 7व्या पर्यंत लावायचे. हा हा
म्हणून असंयमही त्याच्यामुळे राहू शकतो, देश संयमही संयम राहू शकतो, सामायिक, छेदोपस्थापना, परिहार, विशुद्धी. म्हणजे 5 संयम हे पहिल्या 2 धर्मध्यानात असू शकतात. तो जीव असंयमी पण असू शकतो, देश संयमी आणि 6व्या-7व्या गुणस्थानातलं सामायिक, छेदोपस्थापना आणि परिहार, विशुद्धी. 3ऱ्या धर्मध्यानामध्ये विपाक विचय धर्मध्यानात संयम किती राहतील? 4 राहतील. मग तिथे असंयम कमी होऊन 4 जाईल. राहतील. असंयम कमी होईल. म्हणजे संयमासंयम, सामायिक, छेदोपस्थापना आणि परिहार, विशुद्धी. आणि 4थ्या संस्थान विचय धर्मध्यानात तिथे पुन्हा संयम कमी होऊन जाईल. म्हणजे 3 कारण ते राहतील. 6व्या आणि 7व्यात असतं म्हणून. संयमासंयम कुठे आहे? 5व्यामध्ये. 5व्यात. आणि इथे आता 6व्या-7व्यात लावायचंय म्हणून सामायिक, छेदोपस्थापना आणि परिहार, विशुद्धी. धर्मध्यान में कितनी लेशाएं होती है? धर्मध्यान असणाऱ्या जीवाला किती लेशा असू शकतात? 3 शुभलेशा, पीत पद्म 3 आणि शुक्ल. शुभलेशा, शुक्ल. अजून पहिल्या धर्मध्यानात पहिल्या धर्मध्यानात ते शुभलेशाच राहील ना, अशुभ नाही राहणार ना? जर आता तो नरकात जीव आहे, नरकात तर 3 अशुभ लेशापैकी एकही लेशा राहत नाही. जसं श्रेणिक राजाचा जीव आहे, श्रेणिक राजा आत्ता पहिल्या नरकामध्ये आहे, त्यांना ती आत्ता सम्यक्त्व सहित लेशा कोणती आहे? कापोत लेशा आहे. म्हणजे काय झालं? अशुभ लेशा झाली. पण अशुभ आहे, नरकात अपरिहार्यपणे त्याच लेशा राहणार आहे. समजा 7व्या नरकातल्या एखाद्या जीवाला तिथे गेल्यावर सम्यक्त्व प्राप्त झालं. 7व्या नरकात कोणती लेशा आहे? नील. कृष्ण लेशा. कृष्ण लेशा आहे. कृष्ण लेशा जरी असली हेही बरोबर आहे, पण उत्कृष्ट कृष्ण नाहीये तिथे. जेव्हा सम्यक्त्व परिणाम होतो तेव्हा कृष्ण लेशेचा मंद परिणाम घ्यायचा. म्हणजे त्यामध्ये 3 भेद केलेले आहेत, जघन्य, मध्यम आणि उत्कृष्ट. प्रत्येक लेशेचे असे लेशेचे 18 भेद केलेले आहे पुढे चालून. पहिल्यांदा आपण 6च पाहतो हे, पण पुढे त्याचे तीव्र, उत्तम, मध्यम आणि जघन्य अशा रीतीने लेशेचे परत 3 भेद करून साहित्रिक 18 असे पण भेद केलेले आहेत. तर आता ज्या वेळेला त्या जीवाला 7व्या नरकात सम्यक्त्वाची प्राप्ती होईल, त्याला लेशा तर तिथे बदलणार नाहीये. लेशा तर कृष्ण लेशा राहणार आहे, पण जघन्य कृष्ण लेशा त्याची राहील, तीव्र मध्ये नाही होणार. म्हणून अपवादात्मक हे पण पाहायचं. आणि ज्या वेळेला हा जीव आता स्वर्गात आहे तिथे तर त्यांना शुभलेशाच आहे. भोगभूमीमध्ये शुभलेशाच असणार आहे. कर्मभूमीमध्ये फक्त प्रश्न आहे, कर्मभूमीमध्ये शुभ आणि अशुभ लेशा असतात, परंतु कर्मभूमीत जीवांना सम्यक्त्वाची प्राप्ती होत असताना निश्चितपणे शुभलेशेमध्येच सम्यक्त्वाची प्राप्ती आहे. अपवाद नरकाचा, बाकी ठिकाणी अपवाद नाही. उत्तर पाहू. धर्मध्यान में 3 लेशाएं होती है. धर्मध्यान को प्राप्त हुए जीव के तीव्र, मंद आदि भेदों के लिए हुए क्रम से विशुद्धि को प्राप्त हुई पीत, पद्म और शुक्ल लेशाएं होती है. सभी धर्मध्यानों में शुभ लेशाएं होती है. शुभ लेशा सांगितल्या, पुढे प्रश्न आहे. चार्ट मध्ये लावताना 6 लेशा लावल्या होत्या ना आपण धर्मध्यानात. हो, 6 लेशा नरकाच्या अपेक्षेने नरकाच्या अपेक्षेने. नरकाच्या अपेक्षेने नाही तर मग 7व्या नरकात सम्यक्त्व होतं असं म्हणता येणार नाही. म्हणून त्या ठिकाणी ती पण लेशा लावावी लागते. प्रश्न आहे, यदि धर्मध्यान में शुभ लेशाएं ही होती है तो नारकियों के धर्मध्यान कैसे होता होगा, क्योंकि वहां तो अशुभ लेशाएं ही होती है. आलाच आहे पुढे प्रश्न की अशा प्रकारे तिथे तर अशुभ लेशाच आहे,
यद्यपि धर्म ध्यान में शुभलेशाएं ही होती है, लेकिन नारकियों में शुभलेशा का सद्भाव ही नहीं है। इसीलिए वहां अशुभलेशा में धर्म ध्यान होना एक अपवाद है. म्हणून त्या ठिकाणी तशाच लेशेमध्ये त्यांना सम्यक दर्शन होणार आहे. अथवा यूं समझना चाहिए कि जहां शुभ और अशुभ दोनों लेशाएं होती है, वहां शुभ लेशाओं में ही धर्म ध्यान होता है. उपशम सम्यक्त्व शुभ लेशाओं में उत्पन्न होता है, लेकिन नारकियों के अशुभ लेशाओं में भी उपशम सम्यक्त्व उत्पन्न होता है. 7व्या नरकातल्या जीवाला 3 सम्यक्त्वापैकी क्षायिक, औपशमिक आणि क्षायोपशमिक यापैकी किती सम्यक्त्व असू शकतात? 7व्या नरकात औपशमिक राहील. औपशमिक होईल. क्षायिक तर होणार नाही. क्षायिक नाही. क्षायिक कारण काय? का नाही होणार? पहिल्याच नरकात जाते ना क्षायिक सम्यक्त्व. पहिल्या नरकातच असतं. क्षायिक सम्यक्त्व पहिल्याच नरकात आहे, पुढच्या नरकात नाही. नंतर क्षायोपशमिक दोन्ही होऊ शकतं. क्षायोपशमिकही त्याला होऊ शकतं आणि प्रथमोपशम सम्यक्त्व पण त्याला होऊ शकतं. एकदा प्रथमोपशम सम्यक्त्व तिथे झाल्यानंतर परत प्रथमोपशम सम्यक्त्व त्याला दुसऱ्यांदा पण नरकात होऊ शकतं. मनुष्य पर्यायीत एकदा क्षयोपशम सम्यक्त्व झालं, प्रथमोपशम सम्यक्त्व, तर त्याला त्या पर्यायीत परत प्रथमोपशम होत नाही. कारण अंतर आपण पाहिलं होतं, पल्ल्याच्या संख्याचा भाग तेवढा काळ गेल्यावरच. आणि यांचं आयुष्य जास्त आहे, 33 सागर आहे, म्हणजे कितीतरी पल्ले त्याच्यामध्ये येऊन जातात. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा पण औपशमिक सम्यक्त्वातलं प्राप्त करू शकतात आणि कदाचित क्षायोपशमिक सम्यक्त्व पण ते प्राप्त करू शकतात. जब उपरीतन अर्थात छठे आदि गुणस्थान वर्ती जीवों के जैसे साधु के उपकरणादि की आसक्तिवश आर्त ध्यान होता है. मुनींचे भेद सांगताना किती भेद सांगितले? मुनी किती तऱ्हेचे सांगितले तत्वार्थ सूत्रात? 6 ते 8 पाच सांगितले. पुलाक, बकुश, कुशील, स्नातक आणि निर्ग्रंथ. 5 भेद त्यांनी सांगितले. त्याच्यामध्ये काही जीवांना आपल्या पिंची, कमंडलू, पुस्तक आदी उपकरणांविषयी आसक्तिभाव असतो. आसक्तिभाव असतो म्हणजे हे माझं आहे आणि दुसऱ्या मुनींनी ते घेऊ नये. पिंची, जर माझी पिंची आहे तर ती मीच घ्यावी, किंवा कमंडलू एकसारखे ठेवलेले आहे 10 जणांनी आणि एखाद्या मुनींना विस्मरण झालं आपला कमंडलू कोणता आहे आणि त्यांनी दुसऱ्या मुनींचा कमंडलू उचलला, तर ज्यांचा तो आहे त्यांना कदाचित त्या ठिकाणी आर्त ध्यान होऊ शकतं की माझा कमंडलू हे मुनी घेऊन गेले. अशा प्रकारचं त्या ठिकाणी उपकरण कुशील असे मुनी असू शकतात. तर असे मुनी असताना कदाचित त्यांना इष्टवियोग, अनिष्ट संयोग आणि वेदना हे 3 आर्त ध्यान तिथे संभवनीय आहे. पण निदान तर नाहीच आहे त्या ठिकाणी. म्हणून अशा प्रकारचं आसक्तिवश आर्त ध्यान होता है. तभी आर्त ध्यान से 3 अशुभ लेशाएं उत्पन्न हो सकती है. तेव्हा आर्त ध्यानात अशी अशुभ लेशा आहे, नक्की धर्म ध्यान में. अतः धर्म ध्यान में शुभ लेशाएं ही संभव है. चौथे आदि गुणस्थानों में अशुभ लेशाओं के समय आर्त ध्यान ही होता है, धर्म ध्यान नहीं. चौथ्या आदि गुणस्थानों में अशुभ लेशा असेल तर त्या ठिकाणी कोणतं ध्यान होईल? आर्त रौद्र. मंद परिणाम झाले तर धर्म ध्यान होईल चौथ्या आदि गुणस्थानात. आणि 6व्या गुणस्थानातही अशुभ लेशे सोबत कोणतं ध्यान होईल? आर्त ध्यान. शुभ लेशे सोबतच धर्म ध्यान होईल. अशा प्रकारे धर्मध्यानाचं आपण हे विशेष विवेचन बघितलं. अजून आहे वाटतंय. धर्मध्यान के कितने गुणस्थान होते हैं? गुणस्थान कोणते होतात धर्मध्यानाचे? नाव कोणते आहेत? विस्ताराने नाव बघायची असेल
तर चौथं गुणस्थान असंयत सम्यक दृष्टी, संयता संयत, नंतर प्रमत्त संयत आणि अप्रमत्त संयत. तशी तर ही 4च गुणस्थान आहे. किंवा तिसरं गुणस्थान, तिसरं सम्यक मिथ्यात्व. असे हे 5 गुणस्थान आपण धर्मध्यानाचे लावू शकतो. तिसऱ्या गुणस्थानापासून 7व्या गुणस्थान पर्यंत. पण धवलाकारांनी जसं 10व्या गुणस्थानापर्यंत धर्मध्यान मांडलेलं आहे आणि 7 पर्यंत तर ठीक आहे, पण 7च्या पुढे आता श्रेणी बदलणार आहे. काही जीव उपश्रम श्रेणी आरोहण करतील, काही जीव क्षपक श्रेणी आरोहण करतील. तर जे क्षपक श्रेणी आरोहण करतील त्यांना त्याच गुणस्थानामध्ये पण क्षपक म्हणावं लागतं. जसं क्षपक आणि वृत्तीकरणवाला, क्षपक सूक्ष्म सांपरायवाला, असं त्या ठिकाणी लावून हे बाकीचे 8 पासनचे गुणस्थान दोन्ही तऱ्हेने आपल्याला लावावे लागतात. अशा तऱ्हेने त्यांनी गुणस्थान लावलेले आहे. असंयत सम्यक दृष्टी 4थं, संयतासंयत 5वं, प्रमत्त संयत 6वं, अप्रमत्त संयत, क्षपक आणि उपशमक 7वं गुणस्थान आहे. 7व्या गुणस्थानात पहिल्या भागात तर ते अप्रमत्त संयत आहे. पण जेव्हा सातिशय अप्रमत्त बनतात तेव्हा त्यांची श्रेणी निर्धारित झाली. उपशम श्रेणीनी ते चढणार की क्षपक श्रेणीनी चढणार. जर ते क्षपक श्रेणीनी चढणार असेल तर त्यांना उपशांत संयत क्षपक, आणि उपशमक असेल तर काय अप्रमत्त उपशमक संयत, अशा प्रकारचे नावं म्हणावे लागतात. नंतर अपूर्व कर्णाबद्दल देखील तसंच क्षपक आणि उपशमक. अनिवृत्तीकरणामध्ये देखील क्षपक आणि उपशमक, आणि सूक्ष्म सांपराय जीवांना देखील 2ही प्रकार, क्षपक किंवा उपशमक, अशा प्रकारचे धर्मध्यानाचे गुणस्थान लावावे लागतात, असा जिनेंद्र भगवंतांचा उपदेश आहे. अर्थात धवलाकार श्री वीरसेन आचार्यांनी हे मांडलेलं आहे. धर्मध्यान के 4 गुणस्थान होते हैं. 4था, 5वा, 6वा आणि 7वा हे सामान्य कथन लावलं. धर्मध्यान में कितनी जातियां होती है, जाती लावायची आहे. पहिल्या धर्मध्यानामध्ये पहिलं धर्मध्यान किती गतीतील जीवांना होतं? 4ही पंचेंद्रिय कोणत्याही जीवाला, 4ही गतीतील. म्हणून 4ही पंचेंद्रिया संबंधी जेवढ्या जाती आहे तेवढ्या लावायच्या, 26 लाख जाती. दुसरं धर्मध्यान फक्त मनुष्य आणि कोणत्या नरक गती सोडून 3 गती संबंधी होणार आहे, म्हणून 3 गती संबंधीचे लावले. 4 लाख नरकाच्या जाती कमी झाल्या, 22 लाख उरल्या. नंतर परत तिसऱ्या धर्मध्यानामध्ये काय कमी करायचं आहे? देवगती कमी करायची आहे, तिर्यंच्या आणि मनुष्य, म्हणून तिथल्याही 4 लाख कमी करायच्या, म्हणून 18 लाख. आणि खालच्या याच्यात मनुष्यच लावायचे आहे, परत तिर्यंच्या संबंधीच्या 4 लाख कमी करून 14 लाख मनुष्यांच्या जाती लावाव्या लागतात. धर्मध्यानामध्ये कुल किती आहे? पहिल्या धर्मध्यानामध्ये सगळे कुल आहे 14ही पंचेंद्रिय संबंधीचे, सगळे कुल 199 ते नाही, 14ही पंचेंद्रिय संबंधी आहे 108, ते लावावे लागतात. दुसऱ्यामध्ये नरक गतीचे सोडून 83.5 लाख, तिसऱ्यामध्ये 57.5 लाख करोड, आणि चौथ्या याच्यामध्ये मनुष्य जीवांसंबंधी 14 लाख करोड कुल. अशा प्रकारचं कुल आणि जाती हे बघितलं आपण. असं धर्मध्यान आता आपलं या ठिकाणी संपलेलं आहे. यावर कुणाला काही प्रश्न? मला वाटते धर्मध्यानाची चर्चा पहिल्यांदाही विस्तृत घेतली आणि वाचायच्याही अनुषंगाने आपण परत डिटेलमध्ये बघितलं, कारण धर्मध्यान आम्हाला भावण्या योग्य आहे. याची निरंतर जोपासना, याविषयी आदर अंतरंगामध्ये आमचा असला पाहिजे. आता नंतरचं शुक्ल ध्यान. शुक्ल याचा अर्थ आहे धवल, ज्यामध्ये काहीही कालिमा नाही. आता खरंच शुक्ल ध्यानामध्ये कालिमा आहे की नाही असा जर आम्ही विचार केला तर उपयोग जो आहे हा बुद्धिपूर्वक उपयोग शुक्ल ध्यानामध्ये
आत्मतत्वावर केंद्रित झालेला आहे. काय झालेला आहे? इकडे तिकडे उपयोगाचा भरकटलेला नाही. संज्वलन कषायांचा मंद उदय सुरू आहे. या मंद उदयात पर्यायीमध्ये जीवाचा अबुद्धीपूर्वक परिणाम होतो आहे. समजा संज्वलन क्रोधाचा उदय आहे, तर जीवाच्या पर्यायीमध्ये क्रोध भाव होणार आहे. या क्रोधामुळे नवीन बंध पण होणार आहे. पण तो जो ध्यानारूढ झालेला जीव आहे, मुनी आहेत, ते मात्र या क्रोधाशी एकी भाव रूपाने परिणत होत नाही. त्यांचा पूर्णतः उपयोग आपल्या आत्मतत्वामध्ये स्थित झालेला आहे आणि म्हणून त्यामध्ये कालिमा नाही, असं म्हणून त्याला शुक्ल ध्यान असं म्हटलंय. ध्यान एकाग्र चिंता निरोधो, अशा प्रकारचं हे ध्यान असणार आहे. या ध्यानाची सुरुवात 7व्या गुणस्थानाच्या दुसऱ्या भागापासून होणार आहे. त्याचं नाव आहे 7व्या गुणस्थानाचा दुसरा भाग. 2 भाग आहे 7व्या गुणस्थानाचे. पहिला भाग ज्यामध्ये मुनी 6व्यातून 7व्यात आणि 7व्यातून 6व्यात सतत गमनागमन करत राहतात, त्याला म्हणायचं स्वस्थान अप्रमत्त. त्याचं नाव आहे स्वस्थान अप्रमत्त. आणि आता पुढे ज्या वेळेला श्रेणी ते आरोहण करणार आहे. श्रेणी आरोहण करणं म्हणजे काय? शब्द आम्हाला कसा व्हिज्युअल व्हायला पाहिजे, आम्हाला ते समजायला पाहिजे की हा शब्द काय आम्हाला सांगतो आहे. श्रेणी आरोहण करणं शब्द वापरला आपण, पण नेमका अर्थ काय समजला? श्रेणी आरोहण करणं याचा अर्थ चारित्र निर्मल करण्याचा उद्यम सुरू झालेला आहे. चारित्र पूर्ण बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंतच चारित्र होतं, कोणतं होतं? यथाख्यात चारित्र 11च्या पुढे, 11-12 मध्ये यथाख्यात. इथे चारित्र कोणतं होतं? लावलंय आपण सामायिक छेदोपस्थापना परिहार विशुद्धी सूक्ष्म संप्रदाय. हे चारित्र पहिल्यांदा सामायिक आणि छेदोपस्थापना होती. पण या सामायिकाला, सामायिक छेदोपस्थापना याला मिळून एक नाव आहे. या चारित्राला म्हणायचं क्षायोपक्षमिक चारित्र. कोणतं चारित्र होतं आतापर्यंत? 4थ्या गुणस्थानात चारित्र नाही आहे. कोणता परिणाम आहे? असंयत भाव आहे ना. परंतु अनंतानुबंधी तिथे नाही. या अपेक्षेने ते तिथल्या गुणस्थानात असलेलं जे काही अनंतानुबंधीच्या अनुदयामध्ये जी रागद्वेषाची भूमिका नाही, त्याला म्हणायचं सम्यक चारित्र. चारित्राची सुरुवात झालेली आहे 4थ्यामध्ये, पण त्याला नाव नाही दिलं आम्ही, कारण व्रत धारण नाही केले, संकल्प नाही केला, म्हणून त्याला म्हटलं हा अजून असंयत आहे, संयमी नाही. 5व्या गुणस्थानात आता अप्रत्याख्यानावरणाच्या अनुदयात त्या जीवानी देशव्रताचा अंगीकार केला. त्या जीवाचं जे चारित्र आहे देशसंयम, देशसंयम या चारित्राला म्हणजे यांनी म्हणायचं ठोकळमानानी क्षयोपक्षमिक चारित्र. क्षयोपक्षमाची जी व्याख्या आहे ती व्याख्या 5व्या गुणस्थानात देश चारित्रावर घटित करायची आहे. कशी करू शकू? हा बेस आहे, आणि हा बेस आम्हाला बाकी समजलं नाही समजलं तर चालेल, पण हा बेस मात्र आम्हाला पक्का असला पाहिजे. 5व्या गुणस्थानात आमचं क्षयोपक्षमिक चारित्र आहे. क्षयोपक्षमिक चारित्राची व्याख्या घटित कशी करता येईल, काय तिथे गोष्टी आम्हाला लावाव्या लागतील.
एक सांगू का? सुरुवात सांगते, काहींना आठवेल. वर्तमान काळी उदय येण्यायोग्य. आठवली? अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण कषायांच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय. भविष्यकाळी उदयात येण्यायोग्य अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरणाच्या सर्वघाती स्पर्धकांचा सद्वस्थारूप उपशम आणि वर्तमान काळामध्ये प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन यांचा उदय. अशी ही कर्माची अवस्था असताना जीवाचा जो एक देश संयम धारण करण्याचा भाव आहे याला देश संयम म्हणायचं. क्लिअर व्याख्या? म्हणजे एखादा जीव अनुव्रती आहे, श्रावक आहे, तर त्यांना कशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांची परिणती असते. कोणती असते? की त्यांना सर्वघातीचा उदय नाही आहे. जर सर्वघातीचा उदय लावला तर काय होईल? यत्किंचित देखील चारित्र्य प्रगट होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी सर्वघाती स्पर्धकांचा उदयाभावी क्षय केला. उदयाभावी क्षय केला म्हणजे काय केलं? स्मिता, मीनाक्षी, उदयाभावी क्षय केला म्हणजे काय केलं? त्या रूपाने उदयाला न येऊ देणं. दुसऱ्या रूपाने, सर्वघाती रूपाने उदयाला नाही आलं, ते दुसऱ्यामध्ये बदलून टाकलं आम्ही आणि त्या रूपाने उदयात आलं नाही. म्हणजे काय झालं? सर्वघाती रूपाने उदयात आलं नाही, पण उदयात तर येणार आहे कर्म, पण ते त्या रूपाने उदयात नाही आलं. तर म्हणून त्याला म्हटलं उदयाभावी क्षय. भविष्य काळातले सर्वघाती स्पर्धक आत्ता उदयात आले असते तर तरीही आम्हाला संयम भाव प्रगट झाला नसता, म्हणून त्यांचा सद्वस्थारूप उपशम केला. म्हणजे तुम्ही सत्तेत राहा, पण उदीर्णा होऊन आत्ता उदयात येऊ नका. जसं एखाद्या ठिकाणी गाडीची जाम लागलाय, समजा खूप 25-30 गाड्या त्या रस्त्याने आहे उभ्या, तर एखादी समजदार व्यक्ती काय विचार करते, आता समोर जाऊन आपल्याला काही अर्थ नाहीये, आपण आपली गाडी मागेच एखाद्या गावात शांत ठिकाणी त्या ठिकाणी पार्क करून द्यावी, समोर जाण्यात अर्थ नाही. म्हणजे तो तिथल्या तिथे थांबला. तिथल्या तिथे थांबणं हे झालं सद्वस्थारूप उपशम. आता जी समोर गेली होती तर ती त्या रूपात नाही निघणार, तिला कोणत्या तरी आडवळणानी बाजूनी घेऊन काढावी लागेल. कदाचित खड्ड्यातून काढावी लागेल, कदाचित दुसरा रोड असेल त्या रोडनी जावं लागेल. म्हणजे त्या ठिकाणी ती सरळ सरळ धडक मारू शकत नाही. हा झाला उदयाभावी क्षय, त्या रूपाने उदयात नाही आलं. आणि दुसरा सांगितला तो सद्वस्थारूप उपशम. आणि तिसरा, काही स्कूटी असतात, छोट्याशा गाड्या असतात, सायकली असतात, जाम असला तरी त्या निघून जातात, म्हणजे देशघातीचा उदय. अशा तऱ्हेने ही प्रक्रिया लक्षात ठेवा. 3 गोष्टी सांगितल्या. तर ही जी प्रक्रिया आहे ही क्षयोपशमाची प्रक्रिया. आणि थोडस वेगळं प्रकरण होईल, पण महत्वाचं आहे. क्षयोपशम भाव किती आहेत? क्षयक्षमिक भाव आपण गुणस्थानात पूर्ण लावले आहे ते भाव. 18 कोणते? 4 सुज्ञान, 3 कुज्ञान, 3 कुज्ञान, 4 सुज्ञान, 3 दर्शन, 3 दर्शन, 7 झालं. त्याच्यानंतर 6 लब्धी, 5 लब्धी, 5 लब्धी, 5 लब्धी, नंतर क्षयक्षमिक चारित्र, देश संयम, देश संयम आणि सकल संयम.
है ना. सकल म्हणजे देश संयम आणि सकल संयम आणि सम्यक्त्व, परत क्षायोक्षमिक सम्यक्त्व, सम्यक. हा. हे असे हे जे 18 भाव आहे. आता आपण देश संयम म्हटलं. देश संयम कोणता भाव झाला? क्षायोपक्षमिक भाव झाला. अच्छा. सकल संयम कोणता भाव झाला? क्षायोपक्षमिक भाव झाला. आणि ही क्षयोपक्षमाची व्याख्या या 18 भावांवर घटित करायची आहे. 18 भाव. तेव्हा आमची ही व्याख्या झोपेतही कोणी विचारलं तरी आम्ही विसरणार नाही. एवढी ही आमच्या मनामध्ये ठसली पाहिजे. उद्याला मी हेच घेईल थोडं, सकल संयमाबद्दल क्षयोक्षमिक भाव कसा घटित कराल आणि मतिज्ञानावर कसा घटित कराल हे दोन पाहू आपण उद्या. मतिज्ञान आणि सकल संयम. आज आपण इथे थांबू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोए सवस्ताहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.